गोपिकेच्या वनात चिमुकल्यांची धम्माल. पाटपन्हाळे मराठी शाळेचे वनभोजन. मुलांनी लुटला मनमुरादानंद. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे केंद्रीय शाळा क्रमांक 1च्या विद्यार्थ्यांचा वनभोजन कार्यक्रम पाटपन्हाळे येथील गोपिका फार्म हाऊस येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी या विद्यार्थ्यांना नारळी पोफळी, चिकूची बाग दाखवून त्याबाबत माहिती दिली. गेले काही दिवस विद्यार्थ्यांकडून बाईंना व गुरुजींना विचारणा होत होती, आपली छोटी शेत सहल व वनभोजन कधी करायचे. अखेर तो दिवस उजाडला व विद्यार्थी आनंदी झाले. मुलांना वनभोजनासाठी पाटपन्हाळे साळवी स्टॉप येथील प्रथमेश पांडुरंग गावडे यांच्या गोपिका फार्म हाऊसमध्ये नारळी पोफळी, चिकू, अप्पल बोर, जाम, पपई तसेच विविध प्रकारच्या झाडांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या बागेमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी झोपाळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी मुलांनी खो-खो, कबड्डी, क्रिकेट, दोरी उडी असे अनेक खेळ खेळून आनंद लुटला. या बागेचे मालक प्रथमेश गावडे यांनी येथे चोख व्यवस्था केली होती. यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक दीपक जावरे, मंगल अनगुडे, शिक्षक गोपाळ राठोड हे शिक्षक, तर व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष वेदिका गोसावी, शिक्षणतज्ज्ञ दिनेश चव्हाण, ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सुरेश आंबेकर, प्रशांत चव्हाण, दीप्ती चव्हाण, शिक्षिका प्रांजल कांबळे, परमेश्वर लांडे, दीप्ती चव्हाण, रसिका राऊत, साक्षी भेकरे, अंकिता कदम, नेहारिका कदम, मधुरा सावंत, क्षमिका चव्हाण, विशाखा सावंत, लक्ष्मी गुरव, अश्विनी पाचरकर आदी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.